ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराने ती चित्तजनी जडो देसी अनेक न लगे माईक पदार्थ ते माझे अर्थ नको देवा. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत अनेक न लगे माईक पदार्थ ते माझे अर्थ नको देवा. अखंड हरिनाम नाम सप्ताह नाम यज्ञ परंपरेनं सुरू असणारा हा नाम यज्ञ ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि या सोहळ्यातील आजचा पहिला दिवस. मदभाग्य माझ्या वाटेला आलेली कीर्तनरूपी सेवा. आज तुम्हाला सर्व वैष्णवांकरता असणारा पर्व काळ. कारण सहज माणसावर का बोलता बोलता या महिन्याला दोष देऊन जातात. कारण या महिन्यात शिमगा झाला ना म्हणून दोष देतात. पण दोष देण्यासारखा महिना नाही बरं का. फार मोठी उलाढाल याच महिन्यामध्ये झाली. जसं की आताच बोललो आपण भाविकांकरता भक्तांकरता शिष्यांकरता असणारा आजचा पर्व काळ त्या श्रीगुरूंच्या महात्म्यांच्या ऋणातून मुक्त होण्याची एक उत्तम संधी आजचा दिवस आहे. जसं की सर्वांना श्रुत आहे आज दिनविशेष जर बघितलं तर नाथबाबांची षष्ठी आहे आज. त्याचबरोबर तुम्हाला सर्व वास्कर पाईक असणारे सर्व भक्तमंडळ शिष्यमंडळ यांच्याकरता सुद्धा विशेष दिवस आजचा आहे. आणि या आजच्या दिवशी श्रीगुरु विवेकानंद दादा वास्कर त्यांचंही वैकुंठ गमन झालं होतं आणि तो आजचा दिवस आहे. आणि आजच्या दिवशी मी मदभाग्य काय म्हणतो तर या ठिकाणी तुम्हा सर्वांच्या संगतीमध्ये या महात्म्यांच्या ऋणातून मुक्त होण्याची एक संधी प्राप्त झाली. त्याबद्दल मी स्वतःच भाग्यवंत आहे. काय केलं तर त्यांच्या ऋणातून मुक्त होता येईल आपल्याला. त्यांनी घालून दिलेल्या मार्गावरती आम्ही चालत राहिलं तरच त्यांना आनंद आहे. कारण ते महायोगी आहेत बरं का. आता योगी म्हणत असताना परत ऑब्जेक्शन नको हा. नाहीतर तुम्ही म्हणाल दादांना किंवा नाथ महाराजांना दाढी कुठं होती. कारण एवढंच डोक्यात बसलेलं असतं सामान्य संसारिक जीवाच्या डोक्यात. बाकी योगी म्हणलं की दाढीवाला. पण सरळ सरळ बघितलं तर योगी कुणाला म्हणायचं जो देवाशी जीवाचा संबंध जोडून देतो. सामान्य जीवाचा देवाशी संबंध जोडून देतो ना. हे मध्यस्थीचं काम ज्याने केलं जोडाजोडीचं काम ज्याने केलं ते योगी. आणि म्हणून अशा महान दोन विभूतींचं आजच्या दिवशी या ठिकाणी तुमच्या आमच्यातून मूर्त रूपानं जे वेगळे झालेत त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याचा आजचा उत्तम दिवस. त्यांनी घालून दिलेला मार्ग म्हणजेच मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतती येणेची पंथी चालू जाता न पडे गुंता कोठे काही. त्या मार्गावरती आम्ही चालत राहिलो की त्यांना आनंद होतो. आणि म्हणून या ऋणमुक्तीचा एक भाग म्हणून आजचा हा सोहळा म्हणायला हरकत नाही. त्याचबरोबर संप्रदायाचा रिवाजही सांभाळावा लागतो. आणि या न्यायानं आज अनुष्ठानाच्या पहिल्या दिवशी जशी आपली मर्यादा ठरलेली आहे ना की पहिल्या दिवशी मंगल असावं. आणि देवाच्या स्वरूपाच्या व्यतिरिक्त अजून काय मंगल या जगामध्ये आहे. एक देवाचं स्वरूप सोडलं तर बाकी काय मंगल अजून आहे. तो काय म्हणे मंगल आता कोण दाता या होणे. त्या दात्याच्या स्वरूपाचं वर्णन गुणाचं वर्णन जे आपण या मुखातून करणं कानानं श्रवण करणं यापेक्षा मंगलमय अजून काय असतं. आणि म्हणून या निमित्तानं तुकोबरायांच्या गाथ्यातील ज्याला आपण पंचम वेद म्हणून स्वीकारलं
तो तुकोबऱ्यांचा गाताने या गात्यातील अगदी सुरुवातीचं वाङ्मयाची सुरुवात करत असताना या ठिकाणी जो अभंग आहे त्या या अभंगाला सेवेकरता या ठिकाणी घेण्याचा प्रगाट म्हणा किंवा मला वाटलं असं म्हणा, या न्यायानं या अभंगाची निवड केलेली आहे. अनुष्ठानाचा पहिला दिवस आहे म्हणून बोलून जावं लागतं, कारण दादांच्या संगतीमध्ये ज्या वेळेला आलो त्या वेळेला दादा स्पष्ट बोलत होते, तुम्ही काय नाही किती सांगता जगाला, यापेक्षा जे चाललंय त्याच्याबद्दल काहीतरी बोलत जावा बरं का. म्हणजे जे अनुष्ठान आहे, जो यज्ञ चालू आहे, या यज्ञाचं पहिलं महत्व सगळ्यांच्या गळी उतरू द्या, मग तळमळीनं सगळ्या सेवा त्या ठिकाणच्या होतील, आहे का नाही. म्हणून या यज्ञाबद्दल काय बोलावं, किती बोलावं. वास्तविक कलियुगातलं एक उत्तम आणि श्रेष्ठ कार्य आहे म्हणजे हा नामयज्ञ सप्ताह आहे बरं का. हा पारायण सोहळा आहे. आपल्या सामान्य जीवाच्या वाणीतून ऐकण्यापेक्षा ज्ञानोबरायांच्या उक्तीप्रमाणे विचार केला तर ज्ञानोबराया या यज्ञाबद्दल स्पष्ट बोलून जातात. एक ओवी खर्ची घातली त्यांनी, या कलियुगातलं श्रेष्ठ कार्य आहे म्हणतात हे बरं का. नाम जपयज्ञ परम बाधून शके स्नानादि कर्म नामे पावन धर्माधर्म नाम परब्रह्म वेदार्थे बर का. हा साऊंड जर असा वेगळाच फुटून ऐकू येते मला बरं काय. जरा काय तरी बघा त्याच्यामध्ये काय होतंय, जरा असं शार्प करता येते का बघा त्याला. या यज्ञाबद्दल वास्तविक सरासरी आपण विचार करत असताना चाललंय आपला पूर्वीप्रमाणे यज्ञ चाललाय असा नाही विचार बरं का. या यज्ञाबद्दल बोलताना म्हणतात की हा परम आणि श्रेष्ठ कार्य कलियुगातलं आहे, याच्या बरोबरीचं दुसरं कार्य नाही. श्रेष्ठत्व त्याला द्यावं, त्याची बरोबरी कोण करणार नाही, त्यालाच परम शब्दालंकार शोभतो बरं का. हा श्रेष्ठत्व शोभतं, त्याची बरोबरी करणारं दुसरं कार्य असलं तर याला श्रेष्ठ म्हणण्यात काय अर्थ आहे. म्हणून इथं विचारांती शब्दालंकाराचा प्रयोग केलेला आहे मौलीने. काय म्हणतात, नाम जपयज्ञ परम श्रेष्ठ कार्य कलियुगातलं आहे. आता याला श्रेष्ठत्व देण्याचं कारण बी त्याच ओवीमध्ये सांगून गेलेत माऊली. काय म्हणतात, बाधू न शके स्नानादी कर्म. का श्रेष्ठ आहे, पहिला मुद्दा, या ठिकाणचं साधन सगळ्यांना जमण्यासारखं आहे. सगळ्यांना जमतं, लहान असू द्या मोठा असू द्या, गरीब श्रीमंत ज्ञानी अज्ञानी सगळ्यांसाठी हा असू दे, सगळ्यांसाठी उत्तम साधन, सुलभ साधन आहे. सोपाधिकता सांगितली या ठिकाणी, ही सोपाधिकता फार महत्वाची आहे. दुसरा मुद्दा असा आहे की या यज्ञामध्ये समाविष्ट होणाऱ्यांना बाह्यकर्माची बाधा होत नाही, बाधत नाही बाह्यकर्म. येते लक्षात आपल्या सगळ्यांच्या, आहे की नाही. आणि ते बाह्यकर्म काय आहे हे सुद्धा सांगायला थांबलेले नाहीत माऊली. बाधू न शके स्नानादी कर्म, आंघोळीसारखं बाह्यकर्म या ठिकाणी बाधत नाही. आता साधा विचार आहे, साधा विचार आहे. घरामध्ये आपल्या इच्छित वस्तूच्या प्राप्तीसाठी एखादा होम किंवा हवन जर केलं, आपण साधा होम केला घरामध्ये, तर तिथं कर्म बाधतात का नाही ही सगळी. हेच आंघोळीसारखं कर्म. मला खरं सांगा तुम्ही, बिना आंघोळ करता भटजी काका होमाला बसू देईल? नाही देणार, नाही देणार. इथं मात्र उलट आहे. इथं उलट आहे. सकाळी पहाटे 4 वाजता काकड्याला येताना आंघोळ झाली का नाही झाली याचा फारसा विचार केला जात नाही. काकडा महत्वाचा का आंघोळ? माणसं कारण काय सांगतात, लवकर का आला नाही म्हटले की हो काय सांगावं, आंघोळच आवरली नाही आपली, त्यामुळे काकड्याला येता आलं नाही, काकड्याला येता आलं नाही. ही कारण पुढे सांगणार आहेत हे संतांना 700 वर्षापूर्वीच माहिती होतं बरं का. आणि म्हणून त्यांनी क्लिअर करून टाकलंय, आंघोळी न लगे तोंड धुवावे. आंघोळीचं काय घेऊन बसलास, तोंड सुद्धा नाही धुतलं तरी चालेल, पण सकाळचा काकडा महत्वाचा आहे हो. सकाळच्या काकड्याला उपस्थित राहा, हजर राहा. आपल्याला विनंती अगोदरच केली का, इथं आल्यानंतर त्या प्रातःकाली भगवान परमात्म्याचं डोळे भरून दर्शन घेऊन मुखानं या नामस्मरण केलं की नुसतं पावित्र्य नाही, शुद्ध होत नाही तर पावित्र्य येतं. पावित्र्य नुसतं येत नाही तर सामर्थ्य येतं बरं का, सामर्थ्य येतं. याकरता आरंभी आवडे आदरे आले नाम, आवडे आदरे आले नाम, आरंभी आवडे आदरे आले नाम, आरंभी आवडे आदरे आले नाम. तिने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम, तिने सकळ
काकड आरतीला अनुष्ठानाच्या वेळी का असेना देवासमोर येऊन जर नामस्मरण घडलं तर त्याने सकळ सिद्धी जगी झाली पूर्ण काम. आम्हाला वाटतं आणि सगळ्यांचाच तसा अनुभव असावा की बाकीच्या कुठल्याही प्रयत्नानं जीवन कृतार्थ झालं म्हणायला सोयच नाही बरं का. संसारी जीवाची अवस्थाच अशी आहे की कितीही प्रयत्न केला तरी या संसारामधलं साध्य त्याचं स्वरूप बदलून कधी त्या साध्याचं साधनात रूपांतर होईल सांगता येत नाही. बहुतांश हा सगळ्यांना अनुभव आहे. एक साध्य पुढं धावतं त्याचं साधनात रूपांतर होतं. आता त्या साधनापासून परत साध्यापर्यंत पोचायचं असतं आणि हा लपंडाव आयुष्यभर सुरूच असतो. त्यामुळं सकळ सिद्धी कधी झाली म्हणावी, पण ही तर गॅरंटी आहे परमार्थिक दृष्ट्या विचार करता. जर हे नाम अंतकरणापासून जपलं सकाळी पहाटे पहाटे तर त्या ठिकाणी सकळ सिद्धी पूर्ण काम होईल जीवनामध्ये याची खात्री गॅरंटी दिलेली आहे. असा असणारा हा नाम सोहळा नाम यज्ञ आज या ठिकाणी आपली सेवा 7 ते 9 या वेळेमध्ये होत आहे की नाही. 9ला ठरल्याप्रमाणे सेवेकरता घेतलेला अभंग बहुतांशी सर्वांचा परिचित अभंग आहे. विविध वक्त्यांच्या मुखातून या अभंगावरचं चिंतन तुम्हाला ऐकायला मिळाले खूप वेळा. प्रस्तुत अभंगाद्वारे वैराग्याचा मेरुमणी भक्तीचा कळस आपण ज्यांना म्हणलं जगद्गुरु तुकोबराया, या अभंगामध्ये भगवान परमात्म्याच्या सगुण निर्गुण स्वरूपाचं अगदी अंतकरणापासून स्तुती वर्णन गुण गातात आणि गुण गायल्यानंतर एक अल्पशी इच्छा भगवान परमात्म्या समोर आपली इच्छा व्यक्त करतात बरं का. आता हा झाला परमार्थिक भाग. व्यवहारामध्ये बहुतांशी हेच सूत्र वापरलं जातं आणि व्यवहार सगळ्यांना कळतो आहे की नाही. परमार्थ लेट जरी कळत असला तरी व्यवहार सगळ्यांना नक्की कळतो. हे सूत्र व्यवहारामध्ये सुद्धा असतं. त्यामुळं परिचित आहे सगळ्यांना. बघा कसं असतं, आईला आपल्या लेकराला आईकडून जर एखादी गोष्ट हवी असेल तर लढीवाळपणा लेकरू करतं आणि ती वस्तू त्या आईकडनं मिळवतं. राजकारणामध्ये एखादा मोठा व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला दुसरं काय आवडत नाही बरं का. आणि काय देऊ शकतो सामान्य माणूस एवढ्या मोठ्या माणसाला, त्याला एकच देऊ शकतो ते त्या म्हणजे त्याच्या कार्याचं नसलेलं खोटं का असना गुणगान गाणे बरं का. साहेब तुमच्यासारखा माणूस जिल्ह्यात भेटणार नाही. जिल्ह्यात म्हटलं तर बरं आहे, देशात सुद्धा म्हणतील माणसं काहीतरी काम करून घ्यायसाठी बरं का. देशात असा माणूस भेटणार नाही. हे काम करावं तर तुम्हीच करावं साहेब. साहेबाची कॉलर झालं म्हणून समजा काम बरं का, झालं म्हणून समजा. हा व्यवहार सगळ्यांना माहित आहे. तुकोबरायांनी सुद्धा बहुतांशी या ठिकाणी तीच रीत वापरली म्हणा, पण या ठिकाणी संसारी जीवाची इच्छा जी या एखाद्या पुढारी किंवा कार्यकर्त्याकडून असते, असली इच्छा फालतू इच्छा देवाकडे त्यांनी केलेली नाही बरं का. एकतर अंतकरणापासूनचा विषय आहे, मनापासून स्तुती आहे, मनापासून गुणवर्णन आहे. अगदी देवा एक क्षणभर सुद्धा तुझं रूप माझ्या डोळ्याच्या बाजूला जाऊ नये इतकं गोंडस सुंदर स्वरूप तुझं आहे, रूप तुझं आहे. हे जे आहे ना ते अंतकरणापासूनचे बोल आहेत. बरोबर आहे ना. या अखंड विश्वाचा विचार करता सगळ्या वस्तू पदार्थ व्यक्ती नाती जे जे काय आहे त्या सगळ्याचा त्याग करून फक्त देवा तुझ्या रूपाला या अंतकरणात साठवण्याचं एकच कारण आहे की तुझ्या इतकं या अखंड विश्वातलं मला काय आवडत नाही बरं का. स्पष्ट केलं तुकोबरायांनी काय म्हणून, आवडे हे रूप गोजी रे सगुण, आवडे हे रूप गोजी रे सगुण, आवडे हे रूप गोजी रे सगुण,
हे रूप गोजिरे सगुण आवडे हे रूप गोजिरे सगुण आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले 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 सुखावले पाहता लोचन सुखावले सुखावले पाहता लोचन सुखावले सुखावले आता दृष्टी पुढे ऐकाची तुरा 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 अबडे रूप गोजिरे सगुण 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 आवडे हे रूप गोजिरे सगुण आवडे रूप गोजिरे सगुण आवडे रूप गोजिरे सगुण पाताल जान सुखावले पाताल जान सुखावले पाताल जान सुखावले पाताल जान सुखावले आता दृष्टी पुढे ऐकाचे तुरा 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 इतकं रूप तुझं आवडतं इतकं रूप तुझं आवडतं देवा एक क्षणभर सुद्धा माझ्या दृष्टीच्या आड ते रूप होऊ नये अशी माझी इच्छा आहे. म्हणजे किती आवडत असेल सांगा. या विश्वातली एकही वस्तू पदार्थ व्यक्ती नाती डोळ्यासमोर येऊच नाही असं वाटतं. एक तू आणि तुझ्या रूपा व्यतिरिक्त काहीही बघायची इच्छाच नाही. म्हणजे किती आवडत असेल. का तेवढा तू सुंदर आहेस.
राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपली. काय ते वर्णन करावं. कस्तुरी मळवट चंदनाची ओटी माळ रुळी कंठी वैजयंती सगुण निर्गुण स्वरूपाचं वर्णन या ठिकाणी तुकोबऱ्या अगदी तोंड भरून अंतकरणापासून देवाची स्तुती करतात. जसं की समचरण दृष्टी विटीवरी साजिरी तेथे माझी हरी व्रती राहो. अशा असणाऱ्या या परमात्म्यासमोर वर्णन करत असताना काय म्हणतात, समचरणाचा समदृष्टीचा. आता शब्दशः अर्थ बघितला तर सगळ्यांना लक्षात येतो. समचरण समान पावले आहे की नाही, पावलं समान आहेत. दृष्टी समान दृष्टी म्हणजे काय हो, पावलं एक समान आहेत मान्य आहे, मागं पुढं काहीच नाहीत. हा अगदी कसंही माप टाकलं तरी पावले समान आहेत, पण दृष्टी समान म्हणजे समोर सरळ नासाग्री असं म्हणायचं आहे. हा हरकत नाही. या ठिकाणी सरळ समोर बघताना दिसतो देव, बरोबर आहे ना, पण निवळ शब्दांशानं भागायसारखं नाही बरं का. महात्म्यांचं वाङ्मय आहे, म्हणजे तुकोबरायचं वाङ्मय आहे, आणि सहजासहजी असं लगेच शब्दावरती कळलं आणि पूर्ण झालं असं कधीच शक्य नाही, आहे की नाही. लक्षांशानं काहीतरी वेगळंच मांडणी असते महात्म्यांची. या ठिकाणी समचरण समदृष्टी म्हणत असताना परमात्म्याचं वास्तविक रूप जे आहे तो समेष्टी परमात्मा, हा गुण त्याचा वर्णन केला इथून. निवळ पावलं समान, निवळ दृष्टी समान नाही. तर देव तो परमात्मा समेष्टी आहे. समेष्टीचा अर्थ सगळ्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन देवाचा सारखा आहे. तो का म्हणे येते नाही दुजे परी राया रंका सरी देवा पायी. काय म्हणतात, राव असो रंक असो गरीब श्रीमंत हा भेद देवाजवळ नाही. ज्ञानी अज्ञानी सुद्धा एक वेळ तो बघत नाही. गरीब श्रीमंत तर अजिबात नाही. हा भेद आहे तो कुणाकडे आहे, देवाकडे आहे. तुकोबारांनी क्लिअर केले. तुका म्हणे येते नाही दुजे परी. द्वैत भाव देवाकडं माझ्या दात्याकडं नक्कीच नाही. मग द्वैत भाव आहे कुणाकडं, त्या देवाचं व्यवस्थापन ज्यांनी घेतले त्यांच्याकडे म्हणा. ते भक्त म्हणून मिरवत असतील कदाचित, त्यांच्याकडे आहे. साधी गोष्ट आहे, यामध्ये काय फार लय किचकट करायची गरज नाही. आपल्याला एक गोष्ट नक्की माहिती आहे, ज्या ज्या वाऱ्या भरतात आपल्या पंढरपूरला, या वारीच्या वेळेला जे अग्रपूजा असते ती कोणाच्या हातने असते हो, मुख्यमंत्र्यांच्या, बरोबर आहे ना, मुख्यमंत्र्यांच्या. मग हा द्वैत भाव आहे का अद्वैत स्थिती म्हणावी. 21 दिवस तात्पुरता कासना विधियुक्त प्रापंचिक सगळ्या कर्माचा त्याग करून जो वारकरी पंढरीच्या वाटेवरती आहे, अगदी पादुकापर्यंत जाऊन पोचल्यानंतर सुद्धा त्याला जाणीव सुद्धा होत नाही की माझ्या पायाला छोटे छोटे फोड आलेत, काही जखमा झालेत चालता चालता. त्या भजनाच्या तंद्रीत असताना कुठं ठेच लागली, काय झालं, काहीही भान नसतं. अगदी त्या पादुकावरती गेल्यानंतर शिणलेलं शरीर असावं. आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ज्यानं सगळ्या जगासमोर नाचत प्रेमछंदानं काय म्हणावं, भाग गेला सीन गेला अवघा झाला आनंद, भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला, अवघा झाला आनंद, भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला, अवघा झाला आनंद, भाग गेला सीन गेला, अवघा झाला भाग गेला सीन गेला, अवघा झाला आनंद, भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला, अवघा झाला
गेला सीन गेला भाग गेला सीन भाग गेला सीन गेला भाग गेला सीन गेला भाग गेला सीन गेला भाग गेला भाग गेला सीन गेला भाग गेला सीन गेला भाग गेला सीन गेला भाग गेला सीन गेला अवघा झाला श्रीआनंद अवघा श्रीआनंद अवघा झाला श्रीआनंद अवघा झाला भाग गेला सीन गेला 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 असा आनंदाने अद्वैत स्वरूप असणारा परमात्मा ज्याच्याकडे द्वैत नाही आहे की नाही. द्वैत कुणाकडे आहे ते लक्षात येतं. मग असा पायाला फोड उठले तरी सुद्धा प्रेमछंदानं नाचत 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 भगवान परमात्म्यासमोर पोचणारा त्याच्या हातनं पूजा आवडेल का डायरेक्ट हेलिकॉप्टरातनं आलेल्याच्या हातनं. मग ही व्यवस्था करून ठेवणाऱ्यांच्या बुद्धीत भेद आहे बरं का. हा, वास्तविक वारकऱ्याच्या हातनं अशा चालत आलेल्या पूजा केलेली देवाला आवडली असती. हा, म्हणून देवाकडं भेद नाही या ठिकाणी. तुकोबऱ्या वर्णन करताना समेष्टी परमात्मा म्हणतात की त्याच्याकडं भेद नाही म्हणून समचरण म्हणावं, समदृष्टी म्हणावं. सगळ्यांच्याकडं बघण्याचं दृष्टी सारखी आहे, समान आहे. त्याच्या देवाच्या बुद्धीत भेद नाही बरं का, नक्कीच नाही. अगदी लहानानं जरी सेवा केली तरी त्या सेवेचं फल देताना त्याचं वय बघून त्याला फल दिलं नाही बरं का कधी. हे विशेष आहे. हा, का लहान पोरगा आहे त्याची मागणी छोटीशी आहे, एक चॉकलेट मागते त्याला तेवढंच द्यावं रिकाम व्हावं असं केलं का. हा, किंवा एखादं बाळ बापाच्या मांडीवरती बसायसाठी रडायला लागले, आक्रोश करते, देवाच्या नावानं हाका मारायला लागले, म्हणून त्याला बापाच्या मांडीपेक्षाही मऊ मऊ एखादं चांगला गालीच्या गादी दिली असती आहे की नाही. पण आढळपद दिलं. किंवा एखाद्या बाळाची सामान्य इच्छा आहे, जे आईसमोर आक्रोश पहिल्यांदा करतं, आईला म्हणतं आई आजपर्यंत मला पाजत आलीस ते दूध आणि मी आज ज्याची चव बघितली ती दूध काहीतरी भिन्न दिसतंय मला आई, काहीतरी वेगळं दिसतंय आणि म्हणून मला जे खरं दूध आहे ते दूध पाहिजे म्हणून आक्रोश करणारं बाळ, त्या बाळाची आई समजूत काढते, बाळ परिस्थितीनुरूप आपण तसलं दूध नाही तुला पाजू शकत, नाही देऊ शकत, काय वाटेल ते कर, मला दूध पाहिजे, नाही देऊ शकत ना मग एक काम कर, आपण तू देऊ शकत नाहीस तर ज्याची रोज शुभम करोती करायला लावते, ज्याचं रोज भजन नामस्मरण करायला लावते त्या देवाला माग. बाळ असल्याही आपल्या व्यावहारिक वस्तू पदार्थ कधी मागायचे नाहीत. लौकिकातले काही देवाकडे इच्छा करायची नाही, मागायचं नसतं. मग तू मागत नसशील तर मी मागीन बरं का. आणि मग त्याच बाळानं आहे की नाही, अनेक उपमन्यो एक बाळ धाकुटे, न देखे न चलवे जना चालते वाटे, घातली लोळणी गा हरिनाम वाटे, पावला त्या कारणे धाव घातली नेटे. धावत आला ना त्याच्यासाठी, त्या बाळानं लोळणी घातली तर त्याच्यासाठी धावत पळत आला आणि त्या बाळाची दुधाची इच्छा पूर्ण केली.
देत असताना बघा, लहान बाळानं दूध मागितलंय, त्याला देत असताना पिशवीतलं 1 लिटरची पॅकिंग दिलं का? नक्कीच नाही. एक कॅन भरून डेअरी एक ताब्यात दिली, दूध संघ ताब्यात दिला, असं काही दिलं नाही बरं का. क्षीरसागर समुद्रच एक देऊन टाकला त्याला दुधाचा. समुद्रच दिलं. तात्पर्य समष्टी, लहान मोठेपणा तो बघत नाही. शहाण्या सुरत्या सुज्ञ जीवानं जरी देवाच्या स्वरूपाची आसक्ती धरली तरी त्याची इच्छा पूर्ण होते. आणि एखाद्याला आपण निर्बुद्ध प्राणी म्हणतो. या निर्बुद्ध प्राण्याला सुद्धा कर्मधर्म संयोगे जर देवाच्या स्वरूपाच्या आसक्तीचा संग झाला समजा, तर त्याला त्याची सुद्धा ती काय म्हणतात, त्याने केलेला त्याग असेल एखाद्या वेळेस. मी का असं बोलतो, माझ्या एक अनुभवातली सत्य, त्रिवार सत्य घटना बरं का, सत्य घटना. संजीवन समाधीस्थ प्रमेभूत मुकुंदा बाबांच्या दिंडीला परतून घावी घेऊन जात असताना, कारण आमची दिंडी येता जाता चालत असते, परतून घेऊन जात असताना एक श्वान, एक कुत्रा जाताना दिंडीत सामील झाला. कुत्राच बरं का. आता तो दिंडीतून चालायचा, रोज मुक्कामावरती थांबायचा, पुढं सकाळी उठून सगळ्यांच्या बरोबर चालायचा. असं करत 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 अगदी समाधी जिथून दिंडीचं प्रस्थान असतं तिथपर्यंत ते आला बरं का. आता तिथं विसर्जन झालं. आता विसर्जन झालं, या प्राण्याचं काय, मग एक ड्रायव्हर मामा होते त्यामध्ये. त्या ड्रायव्हरने विचार केला, म्हणले प्राणी चांगला आहे, मी नेतो याला घरी. रशिवडे म्हणून गाव आहे आपल्या भागामध्ये, त्या गावच्या एका व्यक्तीनं त्या कुत्र्याला नेलं. काही दिवसानंतर सहज भेट झाली त्यांच्याने माझी. पंडित मामा काय म्हटले माहिती आहे का त्यावेळी, म्हणले महाराज एकदा एकादच गाठून आमच्या घरी या. म्हणलं का, भजन करायचंय, कीर्तन करायचंय, काय करायचंय? नाही नाही म्हणले, आपल्याला जो दिंडीत मिळालेला होता ना, त्याचं काहीतरी नाव ठेवलं होतं त्याने, तो आत्ता येऊन बघा. आणि एकादशी दिवशी या म्हणतो यासाठी की तुम्ही कितीही तुमच्या आवडीचा एखादा पदार्थ घेऊन त्याला खायला या, त्या दिवशी तो पदार्थ तो खातो का फक्त बघा. म्हणजे एकादशीला अन्नपान श्वान करत नाही बरं का. मला बाकी काय बोलायचं, हे मी डोळ्यांनी बघितलंय. डोळ्यांनी बघितलंय, सत्य घटना आहे, अगदी वास्तव बरं का. निव्वळ काहीतरी तुम्हाला काहीतरी वाटावं म्हणून बोलतोय असा भाग नाही, अगदी त्रिवार सत्य. या ठिकाणी तो एकादशी दिवशी भगर किंवा खिचडी ह्यातला प्रकारच खात होता, खाल्लं तर, नाहीतर खात पण नव्हता एक वेळ. मग मला सांगा, अनापेक्षितपणे का असेना एकादशी सारखं महाव्रत अशा निर्बुद्ध प्राण्याकडून जर घडलं असेल, काहीतरी असेल त्याचं कर्म पूर्वजन्मीचं धरून चला, घडलं असेल, तर मग या निर्बुद्ध प्राण्यानं एकादशी व्रत केलं तर निर्फळ जाईल का त्याचं फल मिळेल असं वाटतं? नक्की फल मिळेल. बघा, एक प्रसंग पुराणामध्ये असा आहे. असेच निर्बुद्ध प्राणी म्हणा, हिंस्र प्राणी म्हणा, एक माय लेख, आई आणि मुलगी एका वनामध्ये धावत होत्या. धावत आणि हा त्यांचा नित्यक्रम असायचा. धावता 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 आई पुढे फार निघून गेली आणि मग तिच्या लक्षात आलं की माझी उपवर कन्या कुठं पाठीमागं दिसत नाही. आणि मग घाबरलेल्या हृदयानं मागं वळून बघते तर मुलगी दिसत नाही. तिथूनच मागं परतली, मागं लांबपर्यंत मागं आली आणि मग एका झाडाच्या सावलीला आपली कन्या थांबली आहे हे बघितलं आणि त्या माऊलीचा जीव भांड्यात पडला बरं का. आली जवळ आणि मुलीला म्हणाली, का ग, का थांबलीस? थोडासा प्रयत्न केला असतास, थोडासा प्रयत्न केला असतास तर आजची शिकार आपल्या हातनं सुटली नसती. पण काय झालं? जाऊ दे म्हणली, शिकार गेली, जाऊ दे, पण तू का थांबलीस ते मला सांगशील का? का थांबलीस? तब्येत ठीक नाही का तुझी? सगळं आईच बडबडत होती, पण ही कन्या एक शब्दही बोलत नव्हती बरं का. बराच उशीर प्रयत्न केल्यानंतर आईनं मग ती कन्या बोलली, आई माझं एक काम करशील का? म्हणले बोल, काय करू? मला फक्त इथून घरापर्यंत, आपल्या निवासस्थानापर्यंत धरून घरापर्यंत नेशील का? म्हणले का, काय झालंय काय तुला? आई मी रस्ता पाहू शकत नाही आता. अगं पण काय झालं काय? तुझ्या डोळ्यांना का दिसत नाही का?
दिसायचा संबंध नाही आई, मी बघणारच नाही आहे बरं का, बघणार नाही. पण का बघणार नाही? मी डोळे त्या क्षणी बंद केलेत, यापुढे माझे डोळे मी कधीही उघडणार नाही. अगं पण झालं काय? आई तू पुढे धावत होती, मी थोडंसं अंतर ठेवून तुझ्या पाठीमागे धावत होते आणि थोडंसं शरीराला खरोखर घाम आला आणि अशक्त वाटायला लागलं, म्हणून मी या झाडाखाली थांबले. आणि त्यावेळेला मी जे दृश्य बघितलंय आई, जसं मगाशी आपण म्हणलं ना, राजस, सुकुमार, मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, तेच सगळं वर्णन. कस्तुरी मळवट, चंदनाची ओटी, माळ रोळे कंठी, वैजयंती, हे असं स्वरूप माझ्या समोर प्रगट झालं आई. ते लोभस रूप बघितलं आणि का कुणास ठाऊक, कदाचित माझा अपराध असेल, पण आई त्याच क्षणी मी स्वतःला त्याला समर्पित करून टाकलं बरं का. मी स्वतःला त्याला समर्पित केलं. आई जे दृश्य, जे सौंदर्य मी माझ्या डोळ्यांनी बघितलं, या अखंड विश्वात तसंही बरोबरी करणारं सौंदर्य कुणाचंही असणं शक्य नाही. आणि मी मनोमन मी स्वतःला त्याला समर्पित करून टाकलं आई, समर्पित केलं. मनानं मी त्याला वरलं आहे. आता यापुढे अखंड विश्वातील सगळे पुरुष माझे बंधू किंवा पिता असतील. मी यापुढे कुणाचंही या नजरेनं, या दृष्टीनं रूप पाहणार नाही. या विश्वातली कुठलीच गोष्ट, कुठलीच वस्तू मी या डोळ्यानं इथून पुढे बघणार नाही. मला अंधत्व आलं समज आणि मला घरापर्यंत घेऊन चल. काय मूर्ख पोरगी आहे म्हणली. हे ज्याचं वर्णन केलंस तो कोण आहे तुला कळतंय का? या विश्वाचा जनिता तो परमात्मा, मालक आहे या विश्वाचा तो. काहीतरी तुझी पुण्याई पूर्वजन्मीची असेल म्हणून तुला प्रगट रूप मिळालं बघायला, म्हणून काय तू लगेच अशी भाळून जाऊन चालेल का? वेडपट कुठली म्हणली आणि खेचत खेचत घेऊन गेली. म्हणली चल तुझ्या बापाला सांगते बर का. आता बाप वास्तविक ही पशुयोनीतली पुराणिक कथा आहे बर का. आणि हे पशु म्हणजे कोण दुसरे तिसरे नाही तर अस्वल आहेत बरं. काही अस्वल आहेत. आई अस्वलीन, मुलगी अस्वलीन, आणि या अस्वलीनं काय केलंय? परमात्म्याला समर्पित करून टाकले बरं का. वरलंय म्हटली मी त्याला. बाप सामान्य नाही. जरी पशुयोनीमध्ये जन्म असेल तरी या ठिकाणी प्रभू रामचंद्रजींसारख्या महात्म्याला सल्लागार म्हणून लाभलेले जांबुवंत बरं का, या जांबुवंताची कन्या होती ती. जांबुवंतांनी एखादा विचार मांडावा तो प्रभू रामचंद्रजींनी स्वीकारावा. म्हणजे ते काय डोकं असेल, फक्त विचार करायचा आपण. या जांबुवंतासमोर त्या ठिकाणी कन्येला उभा केलंय. जांबुवंतांनी कन्येला काही शहाणपणाच्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याच समाजातील काही प्रतिष्ठित लोकांनी परत तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण कुणाचंही ऐकलं नाही. पुन्हा अखंड जे काही उर्वरित आयुष्य होतं, या आयुष्यामध्ये या मुलीनं काय केलं नाही, आपली नजर, दृष्टी, डोळे उघडले नाही, तर त्यातच तिचा देहांत झाला. आता गंमत अशी आहे, या हीन योनीमध्ये जन्माला आलेल्याचा एवढा मोठा त्याग देव वाया जाऊ देतो का हो? राम अवतार संपला, कृष्ण अवतार सुरू झाला आणि या कृष्ण अवतारामध्ये 16,108 मध्ये ती मागच्या राम अवतारातली अस्वल योनीमध्ये जन्माला आलेली ही तरुणी या जन्मात बरं का कोण होती? जांबवंती नावाची, 16,108 पैकी जांबवंती नावाची धर्मपत्नी श्रीकृष्ण भगवान परमात्म्याची होती. जगाची मालकीन केलं तिला बरं का. मला काय एवढं बोलतो मी, तुम्हाला पुराण माहित नाही म्हणून नव्हे बरं का. कशा करता? समेष्टी परमात्मा योनी बदलली म्हणजे देवाचा न्याय बदलला या ठिकाणी म्हणता येणार नाही. लहानानं केली हीन यातीतल्या जीवानं जरी सेवा घडली तरी सुद्धा जे फल आहे त्या फलामध्ये अशी भेद गोष्ट त्या ठिकाणी कधीच देवानं केली नाही. याकरता समेष्टी म्हणणं त्यांना शोभतं, बाकीच्यांना नाही बरं का. बरोबर आहे ना? आमच्याकडे थोडंसं झालं मध्ये दाता म्हणून माणसं हाता पाया पडायला लागली.
हा, पण ह्या दात्याचं खरं स्वरूप कळलं. एका वार्डात पाकिट कमी, दुसऱ्या वार्डात जरा वाढवून. हा भेद का? त्यांना भीती होती या वार्डातलं काय मिळणं कठीण आहे, मला जरा वाढवून नोटा दिल्या. अशी वाढवा वाढविणी कमी कमी काय नाही बरं का. हा, तो समर्थ आहे. अखंड विश्वाचं कल्याण करण्याचं सामर्थ्य ज्याच्याकडे आहे त्याच्याकडेच तुकोबरायासारखे द्रष्टा महापुरुष माझा काय करतो, आपली अपेक्षा इच्छा व्यक्त करत आहे. समर्थाकडे करावी इच्छा. इच्छा करत असताना सुद्धा समर्थाकडे असावी. आणि समर्थ आपण कुणाला म्हणूया? समर्थ कुणाला म्हणूया? हे असले भेद करणारे समर्थ नाहीत बरं का. मग समर्थ समर्थ त्याला म्हणावं की जर अंतकरणापासून किंवा जो आमची अखंड जबाबदारी घ्यायला तयार आहे. माऊली जसं स्पष्ट करतात, ऐसे अनन्य योगी विकले जीवे मने अंगे तयाचे काही एक सांगे ते सर्व मी करी. हे ज्यानं स्वीकारले ना तो समर्थ आहे. तुमचा कुठल्याही प्रकारचं जे इच्छा असेल मनोगत असेल ते मी पूर्ण करू शकतो असा जो दावा करणारा कोण आहे तो समर्थ आहे. किंवा ज्यांनी स्वतःच कार्य स्वतःच स्वरूप स्वतःची सत्ता मांडली आहे. छाती ठोकपणे असे सांगणारे कमी आहेत बरं का. कमी म्हणण्यापेक्षा नाहीतच कोण. तो सांगतो की मीच गतीर भरता प्रभू साक्षी निवासम शरणम सुरत प्रभवा प्रलया स्थानम निधानम बीजमव्यम. जो मज होय अनन्य शरण तयाचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणागता शरण्य मीची एकू. मीच एक असं आहे की अनन्य भावानं जर मला कोणी शरण आलं तर त्या शरणागतीला मी वाया जाऊ देत नाही. त्याचं जन्म मरणासारखं महादुःख मी निवृत्त करतो, खंडन करून टाकतो. आता याला समर्थ म्हणावं. एवढं जे काय आहे ना ती बडजाई नुसती नाही बरं का. हे कार्यच त्यांच्या हातामध्ये आहे. हो, दुसरं कोणच हे करू शकत नाही. जन्ममरण खंडन करण्याचं सामर्थ्य दुसऱ्या कोणाकडे आहे का? आमचं जन्ममरण थांबवायचं आहे, कोण करू शकतं? 50 लाख रुपये घेऊन जावा एखाद्या मंत्र्याकडं, सर्टिफिकेट आणा ना तिच्याकडनं, पुढचा जन्म तुला उत्तम देण्यात येईल किंवा तुझं जन्ममरण थांबवण्यात येईल. रेशन कार्डावर नाव लावताना पुरं झालंय. त्याच्यासाठी किती पैसे घालविले माणसाने पत्ता नाही. अहो, त्या मंत्र्यांचा काय घेऊन बसला, त्यांनाच कुठं गती प्राप्त होते याचा पत्ता नाही. तर ते तुम्हाला मला काय सर्टिफिकेट देतील सांगा? गतीचा दाता तो आहे, त्याला समर्थ म्हणा. ज्यांच्यामुळं मुखे वेद सुद्धा बोलतात, तो खऱ्या अर्थानं समर्थ आहे. ज्यानं दावा केला म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हले जो जगाते चाळीता. ज्यानं सगळ्यांच्या वरती अंकुश ठेवला आहे. जसं की पर्वते वैसकान संडावी, समुद्री रेखा नोलंडावी, पृथ्वी या भूते वाहावी, हे आज्ञा माझी. या त्याच्या आज्ञेत जे जे आहे ना ते सगळ्याचं वर्णन करत असताना जसं की समुद्र माझ्या आज्ञेत आहेत, भले मोठालेच्या मोठाले पर्वत माझ्या आज्ञेत आहेत. दुष्ट अदुष्टांचा भार किती जरी झाला तरी या पृथ्वीनं अंग टाकायचं नाही, धरतरीनं अंग हलवायचं नाही, ही माझी आज्ञा आहे. नेमानं शकंदभर सुद्धा मागं पुढं न करता सूर्यानं आपलं रोजचं रोज दैनंदिन काम करायचं, ही माझी आज्ञा आहे. असा हे जे माझी आज्ञा मी कोण म्हणतोय ना इथं, तो समर्थ आहे बरं का. तो समर्थ आहे. आणि या न्यायानं विचार करता या समर्थाकडं इच्छा करावी, अशा समर्थाकडे इच्छा करावी. म्हणजे तो खूप बरे आहे. या अभंगातून त्याच अशा समर्थाकडे काय करतात, आपली इच्छा व्यक्त करतात. काय कर, हे पांडुरंगा माझी एवढीच इच्छा आहे. वास्तविक जीवाला दुःखाला कारण ठरणारी ही वृत्ती जी आहे ती वृत्ती तेवढी तुझ्या चरणावरती स्थिर कर. यापेक्षा वेगळं काय मागितलं नाही, काही इच्छा व्यक्त दुसरी केली बरं का. तुझ्या चरणावरती माझी वृत्ती स्थिर व्हावी. आता काही जणांना वाटतं की तुकोबरायांचा एवढा अधिकार होता, मग या तुकोबरायांनी आपल्याला जीवनामध्ये आवश्यक वस्तू पदार्थांची मागणी का केली नसावी? त्यासाठी शेवटचं चरण उपयुक्त आहे आपल्यासाठी बरं का. का केली नसावी? तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत आहे. ज्यांना अखंड जगतातील वस्तू पदार्थांचा स्वरूप कळले
हा? जे विषारी आहे माहीत आहे त्याचीच मागणी कोण करायला जाईल हो? हा? आम्ही इकडं काय करतो आमचं वेगळं आहे, हा? या महात्म्यांचं वेगळं आहे. आम्ही रात्रभर जाग जागून बडबडून घरला जातो, काय म्हणून संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ काम क्रोध लोभ शुनी पाठी लागले ओढाळ. हे माहित बी आहे म्हणतो, याचा अर्थ माहित असायला पाहिजे ना. माहित आहे, मग माहित आहे तरी सुद्धा या नश्वर संसाराकरताच सगळ्या अपेक्षा उरामध्ये ठेवून अगदी भक्ती सेवा भाव करत असताना सुद्धा याच गोष्टी ठेवून जर ते चालू असेल तर मग त्या म्हणण्याला रात्रभर आणि या वागण्याला कुठेतरी मेळ बसतो का हो? नाही ना, नक्कीच नाही. म्हणजे कसं झालंय, निवळ गमतीसाठी झाल्यासारखं झालं. गमतीचा पण परमार्थ काय उपयोगाचा नाही, काही उपयोगाचा नाही. काय म्हणाल? मी एक स्वतः अनुभवलेली परत एक गोष्ट सांगतो, अनुभवलेल्या गोष्टी जरूर सांगाव्या बरं का. कारण परमार्थ, या परमार्थाचा फल म्हणून भगवान परमात्म्याच्या यथार्थ स्वरूपाचं ज्ञान व्हावं किंवा देवाची प्राप्तीच व्हावी असं ज्याला वाटतंय ना, त्यांनी काय करणं गरजेचं आहे? जर ही प्रापंचिक किंवा बाह्य कर्म याच्या आड येत असतील तर त्याचा तात्पुरता त्याग करण्याची तयारी असावी. वाक्य नीट कानावर आलं असलं तर बघा काय म्हटलंय. भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं यथार्थ ज्ञान होऊन त्या देवाची प्राप्ती आम्हाला व्हावी यासाठी परमार्थ साधन निवडले आपण. तर हा परमार्थ करताना प्रापंचिक किंवा बाह्य कर्म या परमार्थाच्या आड येत असतील तर त्याचा तात्पुरता त्याग करण्याची तयारी पाहिजे. तात्पुरता त्याग म्हणले बरं का, प्रपंचाचा त्याग म्हटलेलं नाही, तात्पुरता विधियुक्त त्याग. याकरता मी अनुभवलेले एक उदाहरण म्हणून सांगतो. सेवेनिमित्त जे एका ठिकाणी गेलो, प्रवचन आणि कीर्तन अशा दोन्ही सेवा संयुक्त असल्यामुळं जरा वेळेत गेलो. हरिपाठ चालू होता आणि एवढे प्रेमछंदानं हरिपाठात नाचत होती म्हणता वैष्णव. नेमकं प्रमाण आलं होतं त्यावेळी, ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ, ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ, ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ. कोणता अशा उड्या मारत चालला होता हरिपाठ प्रेमानं बरं का. नेमकं हे प्रमाण चालू असायला इकडं हरी माझा समर्थ म्हणून उड्या मारायला चालू आहेत. एवढ्यात एक लहान बाळ एवढंसं आलं आणि एका टाळकऱ्याला असं डिवचून म्हणलं, अंकल आंटीला ताप आलाय. आंटीला ताप आलाय म्हणल्याबरोबर आत्ता म्हणत होता हरी माझा, एवढ्या टाळ कुट्टीला अडकला आणि पळाला बरं का. आता काय म्हणावं याला, इथं काय गरज आहे? अंटीचा तात्पुरता त्याग बरं का. परमार्थाच्या आड ह्यो ताप आणि अंटी यायला लागलेत ना, तर तात्पुरता. जर हरी समर्थ आहे यावरती आत्यंतिक विश्वास तुझा असेल, श्रद्धा असेल, तर तो सामान्य ताप अंटीला काय करणार नाही यावरती भरोसाच पाहिजे बरं का. त्रिविध तापाची बोळवण करण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे त्याचं भजन चालू आहे, तर हा साधा ताप काय करेल हो? काय करणार नाही. यावरती काय पाहिजे? श्रद्धाच पाहिजे. श्रद्धा नसेल तर परमार्थाला झिरो किंमत आहे. भगवान परमात्मा स्वतः सांगतात, अश्रद्धाणाम पुरुषा धर्मशास्त्रे परंतपहा अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमणी. अश्रद्धेच्या परमार्थाला, सेवेला, भक्तीला, भजनाला काडीभर सुद्धा अर्थ नाही. कारण देव म्हणतो याच्यामुळं ना याला माझी प्राप्ती होईल, ना याचं जन्म मरणासारखं दुःख निवृत्त होईल. मग यातलं काहीच जर होणार नाही तर त्या परमार्थाला अर्थ काय सांगा. आणि श्रद्धेचं फल सगळ्यांना माहित आहे, श्रद्धावान लभ्यते ज्ञानम. श्रद्धेनं केलेला परमार्थ सेवा जो आहे त्या सेवेचं फल काय, तर ज्ञानरूप अशी अवस्था प्राप्त होऊन जाईल. असो या ठिकाणी मागणी केली आहे, इच्छा म्हणा थोडक्यात. ही इच्छा व्यक्त केली आहे देवासमोर. देवा
ही माझी वृत्ती जी आहे ती वृत्ती तुझ्या चरणावरती स्थिर व्हावी, कारण ही वृत्तीच दुःखाला कारण आहे. हा? जी डळमळीत वृत्ती आहे ना, ही दुःखाला काय कारण आहे. ही कुठल्याही प्रकारची तुम्ही आम्ही भक्ती निवडली तरी या भक्तीला पूर्णत्वाकडे ही वृत्ती, डळमळीत वृत्ती जाऊ देत नाही. अस्थिर जी वृत्ती आहे, स्थिर नसणारी वृत्ती जी आहे, ही वृत्ती काय करते, ह्या भक्तीला आम्हाला कडवर जाऊ देत नाही. मग ती कोणत्याही प्रकारची तुम्ही निवडलेली असो. नवविधा भक्तीपैकी जसं की कीर्तनम, श्रवणम, कीर्तनम, अर्चनम, पूजनम, सख्यम, आत्म निवेदनम, कुठलीही यातली बरं का. नवविधा भक्तीपैकी समजा पूजन, पूजा करायला देवाची आवडते काही जणांना, आपल्याला जमतं बरं का, म्हणतात एक एक जण चांगलं जमते आम्हाला पूजा कराय, बाकीचं तुमचं आम्हाला काही जमत नाही, कीर्तन ऐकायला जमत नाही, नामस्मरण भजन करायला जमत नाही, बाकी काहीच करायला जमत नाही, पण देवाची शृंगारिक मनापासून पूजा करायला मात्र आवडते. हरकत नाही, पूजा करायला हरकत नाही. पण पूजा करताना सुद्धा वृत्ती कशी असावी, स्थिर असावी ना. वृत्ती स्थिर नसेल आणि पूजा चालू असेल तर घोटाळा होऊ शकतो, आहे का नाही. पण त्या अगोदर सारखं वृत्ती 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 करायला लागलोय ना मी, त्या वृत्तीचं स्वरूप जाणून घेणं बी गरजेचं आहे. पहिलं वृत्ती म्हणजे काय हे जाणणं गरजेचं आहे. एका वाक्यात जर विषय संपवायचा असेल तर 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 11 असणारं मन, या सर्व इंद्रियांचा जो परिणाम आहे जीवावरती होणारा, हीच वृत्ती. वृत्तीद्वारा स्पष्ट होतो का नाही तो परिणाम. मग समजा मन असेल, बुद्धी असेल, ते चित्त असेल, सगळी ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय ही जर अस्थिर असतील अशी आणि पूजेला बसलाय, जाईल कडेवर पूजा असं वाटतंय. पूजा चालू आहे, सानेवरती गंध उघडाय चालू आहे आणि लहानपणापासून डोळ्यासमोर आपलाच मुलगा मोठा झालेला बघितला, त्याचा शुभविवाह होऊन तो ग्रहस्थाश्रमी झालेला ज्या बापानं बघितला, आणि पहिली त्याची वर्तणूक वागणूक बघितली आणि आत्ताची वागणूक बघितली, आणि तो मनामध्ये विषय आला बरं का, पोराचा विषय आला. कारण पोरगा या डोळ्यानं जाताना समोरनं पूजा करताना बरं का बघितला, त्यानं बघितला, आणि बघितल्यानंतर पोराचा आता झालेला बदल आहे ना, त्या बदलामुळं अंतकरण असं तळमळायला लागलं. बरं, इकडं पूजा चालू आहे, गंध उगाळलाय, पांडुरंगाची मूर्ती उचलली आहे, तळ हातावर घेतली आहे, त्याला आता गंध लावायचा आहे. पोरगा समोरनं गेला, आणि तिरक्या नजरेनं पोराकडे बघितलं, गंध इकडे घेतलाय बरं का बोटावर, आणि गंध घेता घेता नुसता बैल झालाय, म्हणला बैल. कोण बैल झाला, गंध लावलाय तो का समोरनं तुझ्या गेला तो. तसा म्हणतच ठेवलं बरं का, पांडुरंगाला ठेवला. आता रखुमाईची पाळी, तिला उचलली, त्याला हातावरती अशी धरली मूर्ती, गंध घेतलाय. पोरगा माझा असं लहानपणापासून बघतोय मी, असं नव्हतं बरं का, पण ही घुस घरात आल्यापासून पांडुरंगा, या मनासह सर्व इंद्रिय स्थिर नसताना केलेले पूजनम ही भक्ती सुद्धा आमच्या पदरात काडीवर पुण्य टाकणार. आयुष्यभर मग लोकांच्या परड्यातली फुलं चूर्ण आणून जरी घालीत बसलासा तरी काही उपयोगाचं नाही. आम्हाला वाटतंय तुकोबरायाने काहीतरी हलकं सलकं मागितलंय, हलकं सलकं नाही, ती इच्छा केली, तेथे माझी हरी वृत्ती राहू, तुझ्या चरणावरती वृत्ती स्थिर व्हावी, या प्रकारची मागणी करतायत किंवा इच्छा करतायत. बघा, वृत्ती डळमळीत जर असेल, तो जो सुखाच्या दिशेनं आमचा व्यवहार होणार आहे, तो सुखाच्या दिशेनं जाणारा व्यवहार होणं शक्य नाही. आणि सुखाच्या दिशेनं जाणारा व्यवहार जर नसेल तर किती दिवसानं आपल्या पदरात सुख पडेल असं वाटतंय. ज्याने त्याचा विचार केलाय आणि त्या दिशेनंच प्रवास चालू केलाय, त्यांच्या मात्र मागे पुढे
सतत ते सुख आणि सुखच आहे. नवे नवे त्यांचं दासत्व करण्यासाठी हे सुख मागणं धावतं बरं का. अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी नवदती दुरी दवडिता का तुकोबराय सांगतात काय म्हणा. सुखाच्या व्यवहारे सुखाला झाला, सुखाच्या व्यवहारे सुखाला झाला, सुखाच्या व्यवहारे सुख लाभ 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 झाला, आनंद गोंधळा माझे पुढे, आनंद गोंधळा मागे पुढे, संगती पंगती देवा सवे घडे, 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 आनंद कोणाला मागे
दुःखाच्या दिशेनं जाणारा घडत असतो महाराज. आणि म्हणून या दुःखाला कारण असणाऱ्या वृत्तीला स्थिर कर अशी इच्छा तुकोबराय व्यक्त करतात. मन शांत व्हावं, बुद्धी शांत व्हावं, चित्त शांत व्हावं, हं? तुझ्या चरणावरती स्थिर व्हावं. हं? आता वास्तविक तुम्ही आम्ही प्रयत्नानं या सगळ्या इंद्रियांना जर शिथिल करायचं ठरवलं तर सहजासहजी होण्यासारखं नक्कीच नाही. कारण देवानंच पर्याय सांगितलाय तुम्हा आम्हाला बरं का. तू म्हणही मीची करी, माझी ये भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. आणि या मनाला असं ज्या वेळेला शिथिल किंवा शांत केले जाईल त्यावेळेला याच्याकडून होणारा जीवावर परिणाम वाईट कसा होईल हो? वृत्ती उत्तम असेल ना, चंचल स्वरूप मनाच्या मागणं धावणाऱ्या जीवाची अवस्था, मनोमार्गे गेला ते मुखला हरिपाठी स्थिरावला, उचितांनी हा तिथं स्थिर झाली ना वृत्ती तर मग ठीक आहे. हं? जर झाली नाही, मनाच्या मागून जर जीव धावायला लागला, वास्तविक याचं चंचलत्व काय इथं आता बोलत बसायची गरज नाही. सगळ्यांना माहिती आहे की अखंड विश्वात अशी एकही वेगवान वस्तू अजून निर्माण झाली नाही जेवढं या मनाला वेग आहे. हा केवढा वेग म्हणाल केवढा, फक्त डोळा झाकून उघडेपर्यंत कमीत कमी हजारो किलोमीटर जाऊन परत येते बरं का. अगदी कन्याकुमारीचा एखादा पॉइंट बघून जो आवडला असेल तर फक्त डोळा झाकून उघडेपर्यंत हे मन त्या कन्याकुमारीच्या पॉइंटला जाऊन मागे रिटर्न येते. मग असली ही वेगवान इंद्रिय कधी चकवा या जीवाला देतील सांगता येईल का हो? अहो या इंद्रियाने ज्ञानांना सोडलं नाही तर सर्वसामान्य जीवांचं काय घेऊन बसलात? व्यासांसारख्या तत्ववेत्यांना, त्या तत्ववेत्यांच्या शिष्यांना कदाचित ही गोष्ट पटली नाही. काय म्हणून? इंद्रिय ज्ञानांना सुद्धा नडतात ही गोष्टच आवडली नाही बरं का. कोणाला? जैमिनीला. गुरुदेवांना म्हणले, बघितलं गुरुदेवाने, कारण त्यांच्या मुखातून श्लोक निघावा आणि जैमिनीनं तो लगेच लिहून काढावा. एका श्लोकाचा उच्चार केला व्यास मुनींनी, तो श्लोकच लिहायला तयार नाही. कोण? जैमिनी, शिष्य बर का. बघितलं जैमिनी काय झालं? क्षमस्व गुरुदेव, माफी मागून बोलतो, पण आता तुम्ही केलेला जो उच्चार श्लोकाचा आहे ते आपल्या बुद्धीला पटत. म्हणजे शिष्य बी काय तयारीत असेल, व्यासानं अडवतो. म्हणजे काय झालं? अहो काय बघा ना, तुम्ही स्पष्ट म्हणताय बलवान इंद्रिय ग्रामो विद्वा समपि कर्षती. इंद्रिय एवढी बलवान आहेत की ज्ञानाला सुद्धा काय करतात? ती नाडतात, संकटात नेऊन घालतात. हे कसं शक्य आहे? मग तो ज्ञानी कसला? आता गुरुदेव म्हणले, शंकेचं निरसन याला तोंडी सांगून काही करायचं नाही. म्हणले ठीक आहे, एवढी जागा शिल्लक ठेव, पुढचली राहू दे म्हणले, वेळ आल्यानंतर ते बघू नंतर. काही दिवस निघून गेले आणि व्यासमुनींना आपल्या शिष्याला जास्त दिवस संभ्रमात ठेवणं योग्य वाटलं नाही. ही जागा भरून काढलीच पाहिजे बरं का. आणि मग गुरुदेव एक दिवस शिष्याला म्हणाले, जैमिनीला म्हणाले, जैमिनी, मी काही महत्वाच्या कामानिमित्त काही आश्रमांना भेटीसाठी चाललो आहे. मी परतून येईपर्यंत आश्रम तुझ्या स्वाधीन. इथल्या सगळ्या विधी, जे काही स्वच्छता पावित्र्य काय असेल ते सगळ्या क्रिया तू सांभाळायच्या आहेस. आणि गुरुदेव निघून गेलेत. सगळ्या गोष्टी आवरल्या आणि थोडस ध्यान लावून जैमिनी बसले बरं का. ध्यान लावून बसल्यानंतर साधारणतः पावसाळ्याचे दिवस, रिमझिम पडणारा पाऊस, हवनाची जी जागा असते यज्ञकुंड तो प्रज्वलित केलेला, आणि तिथंच ध्यानस्थ असे बसलेले जैमिनी. काही क्षणामध्ये
कोणाची तरी चाहूल लागायला लागली, कोणतरी आपल्या या आश्रमाच्या दिशेनं येतंय असं जाणवायला लागलं. पहिलं कशातून जाणवलं तर या कानाना, या इंद्रियांना त्या चालताना काही अलंकारांचा आवाज कानावरती पहिल्यांदा गेला. आता ते येणारं पात्र स्त्री पात्र आहे हे ओळखायला वेळ लागला नाही, कारण पायातल्या हातातल्या त्या बरं का वस्तूंचा आवाज येत होता, त्या अलंकारांचा आवाज येत होता. मग बांगडे असतील, पायातलं काही अलंकार असतील, यांचा आवाज कानावरती पहिला येऊन थडकला. जसजशी ती व्यक्ती जवळ आली तसा त्याच्या शरीराचा परिमल जो सुगंध होता तो सुगंध हवेनं घ्राणाद्वारे आत प्रवेश केला. नाक या इंद्रियानं तो वास आतमध्ये सोडला. दिव्य सुगंध आहे. सजासजी या परिसरातला किंवा पृथ्वीवरचा सुगंध नक्कीच नाही बरं का. दोन क्रिया झाल्या. एक, कानानं आवाज ऐकला. दोन, तो सुगंध गेला. परिणामी तिसरं इंद्रिय आपोआपच आकर्षित झालं की एवढा अगदी तालबद्ध चालणं ज्याचं आहे, एवढा सुगंध, ते जसं जसं समोर येईल तेवढा एवढा मादक सुगंध येतो. या अर्थी समोर कोण असेल ही बघायची इच्छा झाली आणि डोळे पटदिशी उघडले गेले. समोर बघितलं तर ही पृथ्वी तलावरची नाही तर स्वर्गीय अप्सरा त्या ठिकाणी प्रगट झाली होती. थोडंसं शरीर त्या रिमझिम पावसामध्ये ओलचिंब झालं होतं आणि त्या ठिकाणी कावऱ्या बावऱ्या अशा अवस्थेमध्ये ती अप्सरा फिरताना बघितली. तटदिशी जैमिनी उठले आणि विचारपूस केली. म्हणले, कोण आहात? काय हवंय तुम्हाला? नाही म्हणले, मी या वनामध्ये रस्ता चुकली आहे. रस्ता चुकली आहे, मला जायचं आहे, तिथं काय रस्ताच मिळत नाही मला. पण तोपर्यंत जैमिनी आउट ऑफ बाउंड्री होते बरं का. त्याने ते रस्ता दाखवायचं सोडलंच, हात जोडले आणि म्हणले, तुम्ही विवाहित आहात? अप्सरा म्हणली, नाही. विवाह करायची इच्छा आहे? म्हणले, हो, पण माझी एक छोटीशी अट आहे. काय अट आहे? माझं जे उपास्य दैवत आहे, या उपास्य दैवताच्या मंदिराच्या भोवती मला खांद्यावरती घेऊन 5 प्रदक्षिणा जो कोण करील, मला नाही, माझ्या नाही, मला जो वरणार आहे त्याच्या उपास्य दैवताच्या मंदिराला जो कोण 5 फेऱ्या मला खांद्यावरती घेऊन काढेल ना, त्याच्याच गऱ्यामध्ये मी वरमाला घालणार आहे. त्यात काय म्हणलं अवघड, मी बी बिन लग्नाचंच आहे बरं का. आणि माझ्यासाठी माझा उपास्य दैवत दुसरं कोण नाही, माझे गुरुदेवच आहेत. माझ्या गुरुचा आश्रम आहे, हेच माझ्यासाठी मोठं मंदिर आहे. म्हणले, आता विलंब का या घटनेला, बसा खांद्यावर. जैमिनीनं त्या अप्सरेला खांद्यावरती घेतलं. प्रदक्षिणा करायला सुरुवात केली. पहिली प्रदक्षिणा अजून पूर्णही झाली नाही, पण हे सौंदर्य बघण्याची पुन्हा 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 काय व्हायला लागली, इच्छा व्हायला लागली. खांद्यावर एवढं ओझं घेऊन सुद्धा वळून मागं बघत होता बरं का. पहिली प्रदक्षिणा झाली, दुसरी झाली, तिसरी झाली आणि तिसऱ्या प्रदक्षिणेला पूर्ण केल्याबरोबर पुन्हा ते सौंदर्य बघण्यासाठी म्हणून ज्या वेळेला तिरकी नजर केली त्यावेळेला व्यासमुनींची लांब दाढी बरं का खांद्यावरती दिसल्या बरोबर. ही अप्सरा नसून माझे गुरुदेवच आहेत. गुरुदेव आहेत, व्यासमुनी आहेत. हळूच खाली गुरुदेवांना खांद्यावरनं उतरलं आणि लज्जित होऊन बरं का, लज्जित होऊन मान खाली घातली. जास्त काही शिष्याला भेडसावलं नाही, लाजवलं नाही. परत गुरुदेव म्हणले, जैमिनी त्या गाळलेल्या जागा तेवढ्या भरून काढा. कारण व्यासांचा शिष्य काय सामान्य ज्ञान आहे का हो? या ज्ञानाला सुद्धा क्षणभरामध्ये इंद्रियांनी नाडलं गेलं. बलवान इंद्रिय ग्रामो विद्वा समपी कर्षती. या ठिकाणी या सगळ्या खटाटोपीपेक्षा माझ्या तुकोबऱ्यांचं किती उत्तम उत्तम विचार आहेत, ध्यानात ठेवा. त्यांनी एका दमातच सांगितलं, तेथे माझी हरी व्रती राहो. समचरण दृष्टी विटेवरी साजी रे. समचरण दृष्टी विटेवरी साजी रे.
समचरण दृष्टी विटेवरी साजी रे 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 ते ते माझे हरी वृत्ती राहो ते ते माझे हरी वृत्ती राहो ते ते माझे हरी वृत्ती राहो आणि कणालगे माईक पदार्थ आणि कणालगे माईक पदार्थ आणि कणालगे माईक पदार्थ आणि कणालगे माईक पदार्थ तेत माझे हरी वृत्ती राहो तेत माझे हरी वृत्ती राहो आणि कणालगे माईक पदार्थ आणि कणालगे माईक पदार्थ आणि कणालगे माईक पदार्थ आणि कणालगे माईक पदार्थ ते माझे अर्थ नको देवा ते माझे अर्थ नको देवा ते माझे अर्थ नको देवा आणि कणालगे माईक पदार्थ आणि कणालगे माईक पदार्थ आणि कणालगे माईक पदार्थ आणि कणालगे माईक पदार्थ तेथ माझे हरी वृत्ती राहो तेथ माझे हरी वृत्ती तेथ माझे नको देवा आणि कणालगे माईक पदार्थ आणि कणालगे माईक पदार्थ आणि कणालगे माईक पदार्थ आणि कणालगे माईक पदार्थ विठोबा रखुमाई
जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा टाळी वाजवा टाळी विठोबा रखुमाई कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव जय जय गोपा रखुमाई गोपा रखुमाई जय जय गोपा रखुमाई गोपा रखुमाई गोपा रखुमाई कुंडलिक वरदा हरि विठ्ठल ज्ञानदेव गोपा रखुमाई गोपा समचरण दृष्टी विटेवरी साजिरे ते माझे हरिव्रती राहो अनेक न लगे माईक पदार्थ ते माझे अर्थ नको देवा. जशी इच्छा व्यक्त केली आहे काहीतरी हवं, जशी इच्छा व्यक्त केली आहे तसं नकोही काहीतरी म्हणतात बरं. काही तर तो कोबरे अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. माईकाचा संग मला या मनाला होऊ नये, चित्ताला माईक विषय आवडू नयेत. तत्पूर्वी नेमकं माईक आता म्हणायचं कशाला हे जाणणं गरजेचं आहे. माईचं स्वरूप ऐकून 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 कळले. साधारणतः शास्त्रानं व्याख्या केली, ती व्याख्या पाठ करून का असं ना कानावरती प्रत्येकाच्या जाऊन तोंडामध्ये बसलेली आहे. अगदी थोडक्यात बोलायचं झालं तिच्याबद्दल, त्या माईच्या स्वरूपाबद्दल तर स्वतःहून विलक्षण आणि वचनीय. आपल्या बोली भाषेत जर बोलायचं झालं तर सत्य म्हणावं तरी पंचायत आणि असत्य म्हणावं तरी पंचायत. मिथ्यत्व सत्य मानायचं असत्य मानायचं कठीण होऊन जातं. सत्यामध्ये जीव अडकला जातो. खरं म्हणायची पंचायत, खोटं म्हणायची पंचायत. धन दारा पुत्र जन, खरं म्हणायचं का खोटं म्हणायचं? बाकीची नाही खरं म्हणा, पण दारा खरं म्हणायला लागते बरं का, नाहीतर भाकरीची पंचायत आहे. बायको खोटी जर म्हणलं इथं उगाच आपल्या व्याख्या ऐकून तर उद्या सकाळी बघा का खरंही नाही आणि खोटंही नाही म्हणता येत. आता या जीवाला चिंता आहे की नाही, हिचा संग सुटला तर माझा प्रपंच कोसळणार आहे. संग आहे तर प्रपंचाची हानी होणार नाही. संग टाकला तर प्रपंचाची हानी होईल असा भ्रम आहे जीवाला. पण या माईचं कार्य कसं आहे,
जाणून जर घेतलं तर आपल्या लक्षात येतं. हा? सर्वसाधारणतः सत्य वस्तूपासून या जीवाला लांब खेचून नेण्याचं काम ती करत असते, आहे की नाही? सत्यस्वरूप परमात्मा, हा? सत्यस्वरूप माय पित्यांचं स्वरूप, आहे की नाही? तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. हा? देवस्वरूप असणाऱ्या आई वडिलापासून ही माया जीवाला काय करते? नेते ना ला. तिची धमकीच असते मायेची बरं का. वेगळे निघता संसार करीन, नाही तर प्राण त्यागी नाता. झाट दिशा या कुटुंबातनं बाजूला व्हायचं. आई बाबा असू दे, भाऊ असू दे आणि कोण असू दे. पहिलं वेगळा फ्लॅट घ्यायचा, वेगळं थान मांडायचं असलं तर ठीक, नाही तर रात्रीत माझा जीव दिला म्हणून समज. आता हा भोप्या काय करेल असं वाटतंय? मायेचं ऐकेल का नाही? हा, हात जोडतो मायेसमोर बरं का. सकाळी उठून वेगळा निघेन, वाहतो तुझी आन निशेसी. तुझी शपथ घेऊन सांगतो, एक रात्र काढ, उद्या सकाळी आई बापा सह सगळ्यांना सोडून त्याग करून तुझ्या सोबत घेतो. आता ह्या मायेच्या आवरणात जो सापडला, त्याची गती कोण यांची गती होईल नेनो. जाऊ द्या. इथं तुकोबरा कशाचा संग नको म्हणतात. अनेकांना लगे माईक पदार्थ. माईकाचा एका वाक्याचा अर्थ असा आहे की दिसताना अति सुंदर दिसतं, त्याचा स्वीकार करावा म्हणजे मला सुख होईल असा जीवाला भ्रम होतो. पण त्याचा वास्तवात ज्या वेळेला स्वीकार तो जीव करतो त्यावेळेला त्याच्या वाट्याला दुःख आणि दुःखच येतं. हे मायावी आहे बरं का. माईक याला म्हणायचं, कळते ना? हे बघा, माझं एक नेहमीच याबद्दल ठरलेलं उदाहरण म्हणा, फार तर मला आवडतं ते बरं का, ते उदाहरण म्हणून मी बोलतो. ग्रामीण भागातला पाहुणा शहराच्या ठिकाणी आपल्या पाहुण्याकडे गेला. कर्मधर्म संयोगी त्या दिवशी एकादशी होती. आता खेड्यातली माणसं जी असतात ना, खेडेगावातली कामाटी माणसं असतात, आणि जसं काम आहे तसं खाणं बी त्यांचं असतं. ही याची जाणीव शहरातल्या पाहुण्याला होती की आपला पाहुणा खेड्यातला आहे, त्यामुळं याचं खाणं जरा एकादश जरी असली तरी सिटीतली माणसं आम्ही एका पावशर भगरमध्ये किंवा एका पावशर शाबूमध्ये 8, 10, 7, 8 माणसं घरातली कशी बी ओढून काढतोय. पण ही एकट्याला पावशर सुद्धा पुरायसारखी याची जाणीव शहरातल्या पाहुण्याला होती. या नेमानं एकादशी दिवशी आलेल्या या पाहुण्याच्या फराळाची व्यवस्था त्यांनी केली. फराळाचं तयार झाल्याबरोबर त्यांनी नेमाप्रमाणे पाण्याचा तांब्या पाहुण्याला दिला. आता पाहुणा मी म्हटलंय खेड्यातलाच आहे बरं का, खेड्यातला आहे. आणि खेड्यातल्या माणसांची सवयी ही खेड्यात येते का शहरात? खेड कुठलं आता, त्याला खेड म्हणता येणार नाही. आता रिअल खेड बघायचं असलं तर आमच्याकडे या. असो, या ठिकाणी खेड्यातल्या माणसांची सवयी का असते? पाणी हातावर दिल्याबरोबर किंवा हातात दिल्याबरोबर लगेच काय पात्रावर जाऊन बसणार नाही. कॉमन सवय आहे बरं का ही सगळ्यांची. पाण्याचा तांब्या घ्यायचा, सरळ चौकटीतनं बाहेर दारात जायचं, गटार बघून पहिल्या चुळा भरायच्या, खाकऱ्या खुकऱ्या काढायच्या, हे सगळं आवरलं की मग येऊन पात्रावर बसायचे. आता हे शहरात गेलाय पाहुण्याकडं, 4थ्या माळ्यावरती राहतो आणि 4थ्या मजल्यावरती राहताना आता या पाहुण्याच्या तांब्या दिल्याबरोबर गॅलरी जाऊन चालत खाकऱ्या कुकऱ्या काढून खालच्यांचं काय कठीण आहे. त्याच्या लक्षात आलं, ते इकडं तिकडं बघितलं आणि थांबला बरं का. थांबला, इथं काही व्यवस्था दिसेना, तसंच आपला माग परतला. माग तो गॅलरीतून माग परतून यायच्या अगोदर त्या पाहुण्याने बैठक मांडून लगेच फराळाचं ताट ठेवून सुद्धा तयार परतून आले. येताना तांब्या घेऊन परतून येताना त्याचं दोन्ही गोष्टीकडे लक्ष गेलं. एक म्हणजे किती जलद गतीनं पाहुण्यानं फराळ आणून ठेवला, इकडेही लक्ष गेलं. आणि त्याच्याच नजरेसमोर असणाऱ्या त्या भिंतीवरच्या काचेमध्ये दुर्डी भरून ठेवलेल्या फळावरती सुद्धा त्याचं लक्ष गेलं बरं का. त्याच्या मनामध्ये विचार आला, पाहुण्यानं फक्त खिचडी पुढ्यात आणून ठेवली आहे, यातली 2 फळं दिली असती तर काय फाळा पडला असता याच्यावर ना. आणि खेड्यातली माणसं भीत नाहीत बरं का. त्याने बोलवलंच पाहुण्याला, पाहुणं जरा इकडे या म्हणला. एकादश आहे आज, व्रत आहे, उपवास आहे, 2 केळं द्या की त्यातली म्हणला. त्या पाहुण्याने हात जोडले, म्हणले पाहिजे तर खिचडी अजून घ्या, तुम्हाला खिचडी देतो पण फळं मागू नका.
केळं मागू नका, केळं बरं राहू द्या म्हणले, एक सफरचंद तरी द्या. पाहुणा मी तुम्हाला तेच सांगतोय, पाहिजे तर अजून खिचडी घ्या. बरं जाऊ द्या सगळंच म्हणले, एक डाळिंब द्या. आता एवढी फळं देतात आणि दिसतात आणि त्यातलं एक फळ पाहुणा द्यायला तयार नाही. काय म्हणला पाहुणा, बरं जाऊ द्या, लय चिक्कूगिरी करू नका, एक चिक्कू तरी द्या. मग मात्र पाहुण्याला रागच आला. म्हणा मगापासून तुम्हाला मी पाहुणं सांगतोय, पाहिजे तेवढी खिचडी खावा, ती फळं मागू नका म्हणून सांगितलं की नाही. अहो ती शेणाने मातीची आहेत, ती फक्त बाहेरनं फळासारखी रंगविल्यात म्हणून दिसतात, हा ती शोला ठेवल्यात बरं का. आता याला म्हणायचं माईक बरं का. याला काय म्हणायचं, माईक. त्याचा संग केला, त्याचा स्वीकार केला, त्याचा आस्वाद घेतला तर जीवाला गोड लागेल ना, नाही ना. म्हणजे संग वाईट आहे, माईकाचा संग वाईट आहे. अखंड जगत जगतातील वस्तू पदार्थ व्यक्ती नाती सर्व माईक आहेत म्हणले बरं का. स्वप्नवत आहेत, माईक आहेत. ज्ञानोबा जसं म्हणावं, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहले स्वप्नीचे शैले जाईल रया. असं हे जगत आणि जगताचं स्वरूप आहे. आणि म्हणून या ठिकाणी म्हणतात की या माईकाचा संग देवा माझा कधी फारसा होऊ नये. अनेक न लगे माईक पद तेथे माझे अर्थ किंचित सुद्धा इच्छा राहू नये या माईकाबद्दल, माईक पदार्थाबद्दल किंचितही इच्छा माझ्या मनामध्ये कधी उत्पन्न होऊ नये. कारण किंचित जरी इच्छा निर्माण झाली तरी सुद्धा वृत्ती डळमळीत होऊ शकते. आणि वृत्ती डळमळीत झाली तर फार मोठा घोटाळा होऊ शकतो. आजपर्यंत कमावलेलं जे पुण्य आहे ते पुण्य एका क्षणात सुद्धा काय होऊ शकतं. ज्ञानरूप अवस्थेला पोचता पोचता एवढा त्रास झाला, पण कदाचित वृत्ती तिथं जाऊन डळमळीत झाली. या मना किंवा ही वृत्ती म्हणण्यापेक्षा काय म्हटलंय, माईक पदार्थ अर्थ माझी इच्छा जर झाली एखाद्या गोष्टीबद्दल, एखाद्या विषयाबद्दल, तर ज्ञानरूप अवस्थेवरनं तळाला जाऊन त्या सामान्य जीवासारखी अवस्था विपरीत भाव होईल कदाचित बरं का. आणि हा विपरीत भाव होण्या अगोदरच हात जोडले देवाला, माईक पदार्थाचा आणि माझा संग येऊ नये का. क्षणभरामध्ये अनंत जन्मीच्या पुण्याईचा ढिगारा नाश पावेल बर का. याकरता एक छोटस उदाहरण म्हणून बोलून जातो. पुन्हा एकादशीचाच दिवस, एका मोठ्या श्रीमंत पाहुण्याच्या घरी लग्नाचा कार्यक्रम. गर्भ श्रीमंताच्या मुलाचं लग्न आहे बरं का. आता त्याने एकादशीला का ते लग्नाचा कार्यक्रम ठेवलाय त्याला माहित. बहुतेक का श्रीमंताची लक्षणच तशी असतात नाही बरं का. असा विषय नाही, त्याला एकादशीशी काय मतलब नाही. पण निमंत्रण पोचलेला एक पाहुणा तो वारकरी आहे. याला श्रीमंत पाहुण्याचा एवढा राग आला, म्हणले एवढी श्रीमंती याची काय कामाची सांगा. म्हणले एकादशीचं ठेवलंय लग्न. अरे माणसं अन्न खायची कशी या दिवशी. पण आता पर्याय नव्हता, गेल्याशिवाय लग्नाला पर्याय नाही. जवळचा पाहुणा आहे, श्रीमंत पाहुणा आहे. आणि या न्यायाने तो तिथपर्यंत पोहोचला. लग्नविधी आटोपला, सगळीकडे अलाउन्सिंग झालं. पाहुणे मंडळी, मित्रमंडळी, भोजन केल्याशिवाय कुणी जायचं नाही. सगळं खरं आहे, याचा जीव चुटपुटत होता एकाच गोष्टीसाठी बरं का. कोणत्या. एवढ्या श्रीमंत पाहुण्यानं जेवणामध्ये पदार्थ काय काय केले असतील याची एक मनामध्ये आसक्ती निर्माण झाली. काय केले असतील. बरं आपली एकादश आहे, आपल्याला का खायचं आहे का नाही खायचं, बघायला काय अडचण आहे असा त्यानं विचार केला. आणि त्या पाहुण्यानं अशी व्यवस्था केली होती, गावातल्या प्रत्येक गलीमध्ये भोजनाची व्यवस्था, सगळीकडे डायनिंग मांडले होते बरं का. कुठल्या बी गली जावा, जेवणाची व्यवस्था तुम्हाला आहेच. यानं ठरवलं, चला म्हणले आपल्याला खायचं नाही पण या ठिकाणी बघायला हरकत नाही, म्हणून त्या डायनिंग टेबलच्या मधल्या गल्लीत ना असा उगच पदार्थ बघत 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 निघाला बरं का. एकादश आहे ना. त्यातला एक व्यक्ती ओरडला, पाहुणा फिरू नका, एक खुर्ची शिल्लक आहे या. ते म्हणा नाही नाही म्हणा, आज एकादश नाही का. एकादश मग कशाला फिरताय, हे ओळखीचं दिसलं म्हणून बोलवलं तुम्हाला, राहू दे म्हणले. ते म्हणलं इकडे सगळी ओळखीची लागल्यात, पलीकडल्या गल्ली जाऊया. पलीकडल्या गल्लीत गेला. पलीकडल्या गल्लीत बिनधास्तपणे बघत असताना ते पदार्थ डोळ्याने आस्वाद चालू होता बरं का.
आणि ते बघत असताना तशीच पुन्हा क्रिया घडली. दुसऱ्या एकानं आवाज लावा, पाहुणा या 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 म्हणले, एकच खुर्ची शिल्लक आहे. अहो नाही, एखादच नाही का, असू दे या, असू दे या म्हणल्याबरोबर इकडं तिकडं बघितलं आणि दळमळीत वृत्तीचा परिणाम आहे बरं का. हा, तुकोबराय म्हणले या असल्या गोष्टी आपल्या जीवनात घडणं योग्य नाही, त्यापेक्षा तुझ्या चरणावरती वृत्ती स्थिर झालेली चांगली आहे. हा, आणि माईकाचा संग न झालेला बरा आहे. हा, या ठिकाणी म्हणतात ब्रह्मादिकपदी दुःखाचे शिराणी. रामकृष्ण. ब्रह्मादिकपदे दुःखाची शिराणी, ते ते चित्तधनी जडो देशी. या चित्ताचा विषय माईक पदार्थाचा तर संग असूच नाही. आणि तुकोबरायांच्या अस्तित्वाबद्दल कोणाला शंकाच राहू नये, यासाठी देवाला स्पष्ट म्हणतात, देवा कदाचित असा भ्रम करून घेशील की तुकोबाला या मृत्यूलोकातलं काही नको आहे. सामान्य पद नको आहेत, सामान्य वस्तू नको आहेत, याचा अर्थ ब्रह्मपद मागत असेल, इंद्रदेवाचं पद मागत असेल, तर असंही काही नाही. कारण जरी तू दिलंस, जरी तू दिलंस तरी याला नाश आहे, याचं वर्म आम्ही जाणतो बरं का. कर्मधर्म संयोगे प्राप्त जरी झालं ते, तरी याला ब्रह्मदेवाच्या खुर्चीला धोका आहे का नाही? आहे ना, नक्की आहे. इंद्रदेवाच्या नक्की आहे. इंद्रदेव सुद्धा खुर्ची सोडावी लागते, ब्रह्मदेवाला सुद्धा खुर्ची सोडावी लागते. म्हणजे त्या खुर्चीच्या मुळात दुःख आहे हे नक्की आहे. ती जागा सोडावी लागते, याचा अर्थ दुःख आहे. मग साधा नियम आहे त्यासाठी, कधीपर्यंत उपभोग आहे आपल्याला सगळ्यांना माहित आहे. मग पुण्याची पाऊटी सरे, सवेची इंद्रपणाची उठी उतरे, आणि येऊ लागती माघारी मृत्यू लोका. सामान्य जीवाप्रमाणे यावं लागतं, पण एक तोटा मोठा आहे बरं का. जाता जाता एवढी गोष्ट बोलून जाईन, काय म्हणून तोटा मोठा आहे. ही पद का भोगलेली नसलेली बरी? त्या पदावरती असताना जे उपभोग जीवाने घेतलेत ना, त्या प्रत्येक उपभोगाचे संस्कार त्याच्यावरती होतात. आणि ज्या वेळेला सामान्य म्हणून जीव जन्माला येतो, त्यावेळेला सुद्धा या संस्कारांना तो आरूढ झालेला असतो. संस्कार त्याच्यावरती आणि तो संस्कारावरती आरूढ झालेला असतो. हा मोठा तोटा आहे. बरोबर आहे ना. ईशोपनिषद मध्ये एक छोटस त्याबद्दल दृष्टांत दिला. नारद महर्षी आपल्या शिष्याने घेऊन एक दिवस सहज भ्रमण करत असताना मधीच वाटत थांबले नारद मुनी, आणि जमिनीकडे बघून हसायला लागले. बरं, खाली बघावं तर काहीच नाही. शिष्याने आश्चर्य वाटलं, काय झालं असावं. हसले आणि पुढे चालले. पण शिष्यच ते शेवटी नारद मुनींचे शिष्य आहेत, सामान्य आहेत का. त्यांनी जाऊन अडवलं गुरुजींना आणि म्हणले, गुरुजी का हसलात तुम्ही, का हसलात? म्हणले काय नाही, चला. नाही म्हणले, सांगा ना का हसलात तुम्ही, काय बघितलं तुम्ही असं हसायसारखं? आता शिष्यांचा हट्टच असल्यामुळं तो बाला हट्टच समजून म्हणले, ते बघा. आता तिकडं निर्देश केला, दाखवला ना, तिकडं बघितलं सगळ्यांनी, काहीच नाही. म्हणजे काय हसायसारखं काय तिकडं? अरे ते पहा ना. म्हणजे काय नाही, फक्त एक डोंगळ्यांची ओळ चालली आहे, डोंगळ्यांची ओळ चालली. आता ह्यात हसायसारखं काय? ते आपलं निघाले ते एका मागे एक, एका मागे एक. ते नाही, तो डोंगळा बघा म्हणले, तो आता तो स्पेशली कोणतरी होता, त्याला दाखवलं आणि त्याच्याकडे बोट केल्यानंतर म्हणले, त्यात तरी काय हसायसारखं आहे? एक खाली डोंगळा चालतोय, त्याच्या पाठीवरती एक दुसरा बसलाय, त्यात हसायसारखं काय? काय हसायसारखं आहे? तुम्हाला नाही कळायचं म्हणले. वरती पाठीवर बसलाय ना, तो एकदा इंद्रदेवाचं पद भोगून आलेला आहे बरं का. आणि त्याला तिथं त्या जातीला सवय लागली ना, ती तशीच सवय आहे, अजून सुद्धा आयुष्य आरामातच आहे बघते बरं का. हीन योनी प्राप्त झाली तरी सुद्धा तो संस्कार त्याचा काही गेलेला नाही. ते माझे अर्थ नको देवा. ब्रह्मदेवाचं पद सुद्धा मला या ठिकाणी नको, इंद्रदेवाचं पद नको, कोणाचंही पद नको. कारण जोपर्यंत हा संचय साठा आहे पुण्य इथला, तोपर्यंत या पदाचा आनंद उपभोगता येईल आणि पुन्हा सामान्य जीवाप्रमाणे जन्माला यावं लागेल. त्यापेक्षा या पदाची अपेक्षा नको. का
तुकाबुराया या ठिकाणी म्हणतात की जे कर्मधर्मानं प्राप्त होतं या सगळ्या या वस्तू पदार्थ व्यक्ती किंवा या पदांचा नाश आहे शेवटी याला, याचं वर्म आम्ही जाणतो. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्मधर्म नाशिवंत किंबहुना तुमते केले धर्म कीर्तने सिद्धी नेले. येत माझे जे उरले ते पाईक पण न्यून्य ते पुरते अधिक ते सरते करून घ्यावे तुमते विनवित असे.